नमस्कार. आज आपला ज्या 13व्या दशकाचा आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये पहिला समाज जो होता तो आत्मा अनात्म विवेकाचा आपण पाहिला आणि त्याच्यात आत्मा आणि अनात्मा हे आता अगदी आपल्याला चांगलं कळलं. जरी दिसला नाही आत्मा तरी आत्मा नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही हे पण आपल्याला कळलं. अनात्मा असणाऱ्या म्हणजे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या. हा दृश्य देह क्षणभर जरा बाजूला करू शकत नाही, पण क्षणभर जरा त्याला विसरायचं म्हटलं तर जे काही शिल्लक उरतं तो आत्मा आहे. आणि असंही आपण पाहिलं की त्या आत्म्यामुळेच हा देह कार्य करू शकतो आहे. आता हे सगळं शिकवून झाल्यानंतर पुन्हा एकदा आज समर्थ आत्मानिरूपण आपल्याला करून म्हणजे आत्माविवरण करणार आहेत. आणि या ठिकाणी मात्र त्यांनी आत्मा शब्दाचा अर्थ आपल्याला सोपा जावा म्हणून थोड्या वेळापुरता मन असा घेतला आहे. आता मनाचा अभ्यास आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी केलेला आहे. मन चंचल आहे असं म्हटलं आहे. आत्ता इथे तर मग तिथे धावत असतं. आपण जे जे काही बोलतो त्या प्रत्येक वेळेला आपल्याला मन असं म्हणायचं असं मी मनापासून बोलते, माझ्या मनात आलं म्हणून मी सांगितलं, मन फारच माझं त्रस्त झालाय असं आपण मनाच्या बाबतीत खूप काही काही बोलतो. त्यामुळे आपण ज्याला असं म्हणतो की या सुखदुःखाचे जे की आपण अनुभव घेतो ते सगळे सुखदुःखाचे अनुभव घ्यायचे आहे तर नेमकं ते सुखदुःख कुणाला होतं. आपल्याला वाईट वाटतं म्हणजे नेमकं कुणाला वाटतं. आपल्याला आनंद होतो म्हणजे नेमका कुणाला आनंद होतो. त्याचे परिणाम आपण दाखवू शकतो. राग आला मनाला येतो राग, पण तो मन आपल्याला माहिती नाही येते कुठं आहे ते. त्यामुळे आपण दाखवताना राग येतं म्हणून निरनिराळ्या पद्धतीने तो व्यक्त करतो. जरा कठोर बोलू, कदाचित डोळे मोठे होतील, हाताच्या मुठी आवळल्या जातील, कपाळाला आठ्या पडतील, असं काही काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अवयवांच्या द्वारे आपल्याला राग आल्याचं आपण कदाचित व्यक्त करू. पण येतो राग कोणाला? डोळ्यांना, हाताना, कपाळाला? तर नाही, तो मनाला येतो. सुख झालं, आनंद झालं तरी तो मनाला येतो. मग काय होतं? मग आपली लगेच नजर बदलते, आपले शब्द गोड होतात, आपण गोड बोलतो, आपला चेहराच सांगतो की आपल्याला आनंद झालाय. पण मग नेमका आनंद कोणाला होतो असा जर आपण प्रश्न आपल्याच मनाला विचारला तर आपल्याला उत्तर एकच मिळतं की हा जे ते काय ते आहे ना, मन म्हणा, आत्मा म्हणा, त्याला होतो बाबा आनंद. दिसत नसू दे पण त्याला होतो. आणि म्हणून या समासात समर्थाने एक देहात्म योगाचं सूत्र आपल्याला सांगितलंय. पहिल्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी देह आणि आत्मा किंवा आत्ता आपण या आत्म्याला मन म्हणतोय ना, त्यामुळे आपण देह आणि मन असं म्हणूया. तर या देह मनाचा संयोग आहे, एक दुसऱ्यावर अतिशय अवलंबून आहेत. यासाठी त्याला असं दोघांचं सूत्र, दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला त्यांनी सुरुवातीला सांगितलाय. आणि मग याला आपण जीवनातल्या सुखदुःख जी भोगावी लागतात ती भोगणारा कोण आहे? देहाला सुखदुःख भोगावी लागतात, अगदीच मान्य आहे. पण तरी देखील आपण त्या देहाला आनंद झाला किंवा देहाला दुःख झालं असं म्हणत नाही आहोत ना, मनाला झालं म्हणतोय ना. त्यामुळे ती नेमकी सुखदुःख भोगणाऱ्या देहाशिवाय आणखीन पण कोणीतरी आहे आणि त्याला आपण मन किंवा आत्मा असं आत्ताच्या समासापुरतं मन पण म्हटलेलं आहे. त्या देहात्म योगाचा म्हणजे तोही देहामध्ये राहिल्यामुळे आपल्याला झालेलं सुख किंवा आपल्याला झालेलं दुःख भोगतो, किंबहुना त्यालाही ते सुखदुःख होतं मनाला. आता जरी आत्मा शब्द सवयीनं किंवा इथे अनेकदा तो वापरलाय म्हणून येईल, पण त्या प्रत्येक वेळेला आपण अर्थ घ्यायचा की मनाला सुखदुःख होतं. त्यामुळे मूळ प्रश्न जो या समासाचा आहे की आपल्या जीवनात होणाऱ्या सुखदुःखांना सुखदुःख भोगावी लागतात, तो भोगणारा कोण आहे? तर तो भोगणारा आहे जीवात्मा. जीवात्मा याचा अर्थ आता आपल्याला कळलं, या देहामध्ये असणारा जे जीव आहे त्याला. आता असं आहे की प्रत्येक वस्तूला एक स्थूल आणि सूक्ष्म किंवा आणखीन सोपं बहिरंग आणि अंतरंग अशा 2 गोष्टी असतात. अगदी एखादा आपण दगड धरला, एक मोठा दगड पडलेला आहे, त्या दगडाला बहिरंग आणि अंतरंग असे आहेत. आता प्रत्येक वस्तूला आहेत, चर असू दे अचर असू दे, जिवंत असू दे नाहीतर
निर्जीव असू दे, प्रत्येकाला बहिरंग आणि अंतरंग असतात. दगडाला काय आलंय बहिरंग आणि अंतरंग असं आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हो, त्या दगडाला सुद्धा बहिरंग आणि अंतरंग आहे. प्रत्येक वस्तू आहे. तो जो स्थूल पडलेला दगड धोंडा तिथे आहे तो स्थूल दिसतोय ते त्याचं बहिरंग आहे. आता कधीतरी वीज पडली असेल, कुठल्या तरी मोठ्या पत्थरातून तुकडे तुकडे झाले असतील, त्यातून तो पडला असेल, त्याच्यावरती वर्षोनुवर्ष पाऊस पडतोय त्यामुळे त्याची झीज होणार असेल, जे काही ऊन लागत असेल, वारा येत असेल आणि पण तो ठोकळा तिथे पडला त्याचं सगळं बहिरंग आहे. पण अंतरंग काय आहे की समजा खरंच एखाद्या शिल्पकाराची नजर त्या दगडावर पडली आणि त्याला असं वाटलं की अरे हा दगड फारच मौल्यवान आणि अतिशय चांगला आहे, याच्यातून आपल्याला सगळी मूर्ती घडवता येईल, तर मग त्याच्यातून ती मूर्ती पण घडेल. ते आहे त्याचं अंतरंग. त्या अंतरंगात नेमकं काय आहे ते कदाचित सगळ्यांना समजणार नाही, पण एखाद्या शिल्पकाराच्या नजरेला ते कळेल आणि त्या दगडाच्या अंतरंगात सुद्धा काहीतरी वेगळं आहे असं दिसेल. आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनामध्ये अशा गोष्टी दिसतात. मी आमच्या घरामध्ये होतं, असा एक मोठा दगड होता नारळाच्या आकाराचा आणि त्याचे 2 तुकडे बरोबर एकमेकांच्यात बसत होते आणि ते उघडता पण येते. उघडले की आतमध्ये त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या, रंगीत पण दिसत होत्या. आता हे सगळं त्याचं अंतरंग आहे. अंतरंगामध्ये काय साठवलेलं आहे ते बाहेर कळणार नाही. आता आपल्याला कळेल की हे सगळं जे आपलं आहे ते बहिरंग आहे, पण आतमध्ये असणारं मन म्हणा, आत्मा म्हणा, जो काही आहे तो आत आहेच, तो आपल्याला दिसत नाही पण आहे. असं वारंवार निरनिराळ्या पद्धतीनं समर्थ आपल्याला सांगतात. पण या अंतरंगाचा आणि बहिरंगाचा संयोग मात्र आहे. ते बहिरंग कसंही असू दे, साधारणपणाने आपण म्हणतोय की प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतांची असते आणि मग ज्या अंतरंगाचा आपण विचार करतोय, म्हणजे आता म्हटलं तसं की तो दगड का असेना पण दगडाचं अंतरंग वेगळं असू शकतं, तर ते जे आहे ते शक्तिमय किंवा गुणमय असतं. एक 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 आपण उदाहरणाचा आधार घेऊ आणि आपल्या या शब्दांच्या व्याख्या समजून घ्यायचा प्रयत्न करू. अंतरंग बहिरंग आपल्याला कळलं. ते बहिरंग पंचमहाभूतांचं असतं, दृश्य असतं, दिसत असतं, तेही आपल्याला कळलं. अंतरंग आपल्याला दिसत नाही पण त्यात असतं हेही आपल्याला मान्य आहे. आणि त्या अंतरंगामध्ये गुण आहेत, शक्ती आहे. जसं या दगडामधला आपण विचार केला की शिल्पकाराच्या नजरेला पडलं तर मात्र त्याच्यामध्ये काही गुण आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे हे त्याला जाणवेल आणि त्याच्यातून काहीतरी चांगली निर्मिती पण तो करू शकेल. ह्याचा अर्थ त्या अंतरंगामध्ये गुण आहे, शक्ती आहे. आता सारखं सारखं लावायचं आपल्याला आपण देहात्म योगाचा विचार करतोय, आपला देह आणि आपला आत्मा यांचा संयोग कसा होतो याचा विचार करतोय. तर आपला देह सुद्धा हा दृश्य आहे, पंचमहाभूतांचा आहे, जाणारा आहे, कायमस्वरूपी राहणारा नाही आहे. पण आपलं अंतरंग जे आहे ते गुणमय आहे, किंवा आपण त्याला आणखीन एक शब्द म्हणतो जाणीवमय आहे. त्या अंतरंगाला म्हणजे त्या मनाला म्हणजे त्या आत्म्याला जाणीव होते आणि त्यामुळे होणाऱ्या सुखदुःखांचा जसा देहावर परिणाम होतो आहे, वारा वादळ ऊन पाऊस याचा जसा बाह्य सगळ्या बहिरंगावर परिणाम होतो आहे, आपल्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचा बहिरंगावर जसा परिणाम होतो आहे तसा या अंतरंगावर पण परिणाम होतो, कारण हे दोघे जण जोडलेले आहेत. हा खरा म्हणजे विचार समर्थांना समोर असणाऱ्या तुम्हा आम्हाला म्हणजे त्यांच्या महंतांना समजावून देण्याचा आहे. पण या वेळेला या समासामध्ये त्यांनी एक जरा गंमतच केली. जसं समर्थांचं एक वाक्य सगळ्यांना माहिती असतं की समर्थ अध्यात्मज्ञान सांगू देत किंवा कसं आचरण करावं असं सगळं सांगू देत, किंवा दासबोधाचा पण अगदी हा अध्यात्म ग्रंथ आहे, भक्ती ग्रंथ आहे वगैरे वगैरे त्याचं वर्णन करू दे, पण तेच समर्थ टवाळा आवडे विनोद असं पण म्हणतात की एखादा जो रजोगुणी आहे त्या रजोगुणाला समजावून सांगायचं असेल तर त्याला सारखं सारखं अध्यात्म वगैरे आणि अगदी सिरियस सगळ्या गोष्टी सांगून त्याचं मन रमणार नाही. कुठेतरी त्याला मध्ये मध्ये काहीतरी विनोद, काहीतरी युक्त्या क्लुप्त्या असं काहीतरी सांगितलं तर त्याला ते समजेल. आणि त्यामुळे समर्थ सुद्धा अशा काही विनोदी गोष्टी किंवा लोकांना हसत हसत अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचं एक हा समास म्हणजे उदाहरण आहे. कारण समर्थ संबंध या अगदी 6व्या ओवीपासून ते जवळजवळ 20-22 ओव्या समर्थ आपल्या डोळ्यासमोर एक घरामधलं, कुटुंबामधलं एक
आता त्याला सुसंवाद म्हणायचं की ते आपण ठरवूया, पण एक होणारा पती पत्नी मधला संवाद या देहात्म योगाच्या द्वारा आपल्याला पटवून देणार आहेत. समर्थच करू झालेत या सगळ्या गोष्टी आपल्याला ओव्या वाचताना लक्षात येईल. आपण जाणार त्या सगळ्या विषयातून, पण आपल्याला कळेल की या शरीराशी या मनाचा म्हणजे आत्म्याचा संबंध असल्यामुळे आत्ता आपण पाहिलं की दुःख चिंता ही जी काही करावी लागते ती शरीराच्या सहाय्याने किंवा शरीरामध्ये तो असल्यामुळे त्या जीवात्म्याला सुद्धा हे सगळं सुख दुःख चिंता सगळं भोगावं लागतं. हे अगदी आपल्याला सहज पटणार आहे. आणि म्हणून त्याला शब्द वापरलाय देहात्मयोग. दोन्ही गोष्टी देहात्मयोगाचं सूत्र समर्थाचं, याच्यात काही शंकेला जागा नाही की असं घडतंच. आपल्याला अनुभव आहे भीतीने धडधडतो असं आपण म्हणतो. आता धडधडणं ही क्रिया जी आहे ती म्हटलं तर शरीर म्हणजे हाताला कंप फुटेल, हाताला घाम येईल, असं काही आपण वर्णन आपल्या शरीराच्या संदर्भात करू शकू. पण एकदम हृदयाची जी धडधड असते ते काय असते तर हे जे देहात्म संयोग आहे ना, यामुळे वाटणारी जी भीती आहे ना ती त्या मन नावाच्या सूक्ष्म असणाऱ्या गोष्टीला पण होते आणि मग हे जे आपण धडधडणं म्हणतो ना ते होत असतात. त्यामुळे आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमध्ये परिस्थितीमध्ये आपल्या बुद्धीला जाणवणाऱ्या ज्या गोष्टी एखादाच असतो ना, म्हणजे आपण नेहमी उदाहरण देतो की शहरातला माणूस आहे आणि तो समजा खेड्यात गेला आणि समोरून वाघ आला समजाच तर घाबरून अगदी घाम फुटेल त्याला. पण तो जर खेड्यात राहणारा जंगलात राहणारा असेल तर त्याला नाही भीती वाटणार, त्याच्यातून तो बरोबर योग्य पद्धतीने मार्ग काढेल. तो काय वाघाच्या पुढे जाणार याच्यातला भाग नाही आहे, पण त्याला तो घाबरणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी असतात आणि त्यामुळे प्रत्येक देहात्म्याला हा असाच अनुभव येईल असं नाही सांगता येणार. आता अनेकदा परदेशात प्रवास करणाऱ्याला त्या परदेशाच्या प्रवासाचा काहीच भय वाटत नाही, पण पहिल्या प्रथम जाणारा जो असतो तो इतका काळजी करतो. त्याला वाटतं का बाबा आपल्याला सगळं कळेल ना, आपली धावपळ होणार नाही ना, कुठे काही चुकणार तर नाही ना, प्लेन पुढली जी ही आहे ती विमान वेळेवर येईल ना, हे वेळेवर जाईल ना, कित्येक गोष्टी कित्येक शंका पहिल्या प्रवासात असतात. मग आपल्याला असं घडतं. त्यामुळे हे जे सगळे अनुभव आहेत हे सगळे अनुभव सगळ्या देहांना एकाच प्रकारचं नाही येणार. बहिरंग आणि अंतरंग असे शब्द वापरलेत. त्या बहिरंगाच्या गोष्टी आणि अंतरंगाच्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, हे अगदीच बरोबर आहे. तर असे अनुभव आपल्याला येतात. आपण देहाला अन्न दिलं पाणी दिलं तर देह जगतो असं म्हणतो, पण त्याच्याबरोबर ते देह अन्न पाणी हे त्या आत्म्याला पण मिळत असतं, आत्मा पण जगत असतो. खरं तर असं आहे की समजा मनाला लाडू खाण्याची इच्छा झाली तर मनाला लाडू खाण्याची इच्छा झाली, पण जर का शरीरच नसेल तर लाडू कसा खाता येणार? शरीरच नसेल तर घेऊन खाणार कोण? त्यामुळे किंवा असं उलटं पण आहे की नुसतं शरीर आहे पण मनाला इच्छाच नाही, तोंडाला चवच नाहीये, इच्छाच नाहीये, तर लाडू कसं खाणार? त्यामुळे कुठलंही काम करायचं झालं, लाडू खाणं आपलं उदाहरण म्हणून काहीही करायचं झालं तर या दोन्ही गोष्टी पाहिजेतच. मनाला पण इच्छा पाहिजे तर देहाकडून कृती होईल, देहाकडून कृती व्हायची असेल तर मनाला पण तसं वाटलं पाहिजे. त्यामुळे देह मन किंवा देह आत्मा किंवा आता इथे जीवात्मा असा जो शब्द वापरला, ह्या दोघांमध्ये अत्यंत एकमेकांशी असे संबंध आहे की एक दुसऱ्यावर अवलंबून आहे किंवा एक दुसऱ्याचा एकाचा आनंद दुसऱ्याचा आनंद, एकाचं दुःख दुसऱ्याचं दुःख, एकाची चिंता दुसऱ्याची चिंता, याच्याशिवाय तो नाही त्याच्याशिवाय हा नाही, असं सगळं आहे. खरं वेगळं करताच येणार नाही. या दोघांच्या संयोगानं सगळी कार्य आपली घडत असतात असं आपल्या लक्षात येईल. नुसत्या जीवात्म्याचं किती कौतुक केलं, अगदी सूक्ष्म वगैरे असं तरी ते काही हालचाल पण करू शकत नसल्यामुळे त्याला काहीच करता नाही. म्हणजे असं असतं ना की स्वप्नात आपण जेवलो तर काही जेवणाचा आनंद मिळणार नाही, काही पोट भरणार नाही, काही ते स्वप्न होतं. तसं हे आहे की आपण नुसतंच केलं तर तशा कृतीचा आनंद मिळणार नाही. या दोघांच्या संबंधाने ती कृती व्हायला पाहिजे. असं पहिल्या या 4 ओळी 5 असतील, 5 ओळ्यांमध्ये या जीवात्म्याचा
देहात्मयोग किंवा जीवात्मसूत्र म्हणा, काय देहात्मसूत्र किंवा एक दुसऱ्यावरचं हिंसा असणारं अवलंबनत्व असं सगळं सांगितलं. आणि मग आत्ता म्हटलं तसं की या समोर असणाऱ्या सगळ्या महंत होणाऱ्या या मुलांना एक छान गंमतशीर प्रसंग समर्थ या देहात्म योगाच्या निमित्तानं आपल्याला सांगणार आहेत. ते असं सांगतात की आता आपण झोपेचं स्वप्नाचं उदाहरण घेतलं, पण हा आत्मा किंवा हे मन किंवा हे अंतरंग या देहाला क्षणभर पण सोडून राहू शकत नाही. अगदी झोपेत सुद्धा समर्थाने पण उदाहरण दिलं आहे की झोपेत सुद्धा आपण आपल्या मनाच्या गोष्टी करत असतो. म्हणजे कूस बदलतो, कुठे खाज सुटली का खाजवतो झोपेत. आता ही झोपेत कोण ऑर्डर देतं आपल्याला? तर या देहात्म्याचा जो काही एकमेकांचा इतका घट्ट संबंध आहे तर त्या एक दुसऱ्याशी राहू शकत नाही. असं हे आपल्याला पटवण्यासाठी काही उदाहरणं समर्थाने दिलेत. आणि मग ते आपल्याला ही जी शरीर रचना आपली आहे त्या शरीर रचनेमध्ये दोघांचं असणारं स्थान आणि आपण करत असणाऱ्या या प्रत्येक कृतीमध्ये दोघांचा असणारा संबंध हे आपल्याला ते उदाहरण देऊन पटवून देणार आहेत, सांगणार आहेत. समर्थ असं म्हणतात की आपल्याला माहिती आहे की आपण घेत असणाऱ्या अन्नामुळे, पाण्यामुळे, म्हणजे त्या अन्नरसामुळे आपल्या शरीराची वाढ होते. आता आहे की आपल्याला आता जसं आपलं शरीर वाढतं तशी आपली बौद्धिक धारणा पण थोडी थोडी वाढते. म्हणजे शाळेत जाऊनच फक्त बुद्धी वाढते असं नाही आहे. तर जसं शरीर वाढतं तसं अनुभवाचा, वयाचा, या सगळ्याचा विचार करून, पूर्वीच्या काही शाळा नव्हत्या म्हणजे ती काय मुलं बुद्धी वाढतच नव्हती का त्यांची, तर असं नाही. तर शरीर जसं वाढतं तसं अन्नरसामुळे बुद्धी सुद्धा वाढते, विचार करण्याची शक्ती पण आपली वाढते. जसं जसं शरीर वाढण्याची ही कमी होते, आपण म्हणूया म्हणजे वृद्धपणी म्हणूया की वृद्धपणी अन्न जरी घेत असलो तरी शरीर आता वाढत नाही. तर शरीराची वाढण्याची शक्ती आणि तसं पाहायला गेलं तर विचार करण्याची पण म्हणूया शक्ती हळूहळू कमी पण व्हायला लागते. खरं असं मानायचं काही कारण नाही आहे. विषयांशी कदाचित कमी होते, विषय कमी होत असेल. म्हणजे मला काय आवडतं काय नाही हे कळलं असल्यामुळे काही काही विषयांबद्दलच मी विचार करत असेल. पण विचारशक्ती किंवा देह अन्नामुळे होणारी वाढ ही जशी होत असते तशी वृद्धापकाळी अन्नही कमी जात असतं. त्यामुळे स्वाभाविकच शरीराची वाढ ही सुद्धा कमी कमी होते, संकोच पावायला लागते. या देहाचा आणि याचा संबंध कसा आहे तर देह ज्या प्रकारचं अन्न ग्रहण करेल, म्हणजे अगदी समजा मादक पदार्थाचं सेवन देहाने केलं तर त्याचा अंमल देहावर तर होतोच, परंतु त्या आत्म्यावर पण होतो. त्याचंही भान जातं ना. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर देहाचं काय व्हायचं ते होतं. आपण पाहतो की एखाद्या रस्त्यावर आपण म्हणतो चांगलीच चढलेली दिसते, कारण झोकत जात असतात. त्या देहावरचा परिणाम तर बघणाऱ्याला कळतोच, पण आत्म्यावरचं पण भान जातं. आपण काय करतोय काय याचं काही भान राहत नाही. त्यामुळे बुद्धीचं भान जातं, आत्म्याचं भान जातं, मनाचं भान जातं. म्हणजे अन्न सेवन केल्यामुळे, कुठल्या प्रकारचं अन्न सेवन केल्यामुळे फक्त शरीरावर परिणाम होतोय असं नाही, तर याही सगळ्यावर परिणाम होतो आहे असं आपल्याला विचार करायला सुरुवात करायची. म्हणजे हे सांगण्यासाठी आता समर्थ एक घरातला प्रसंग सांगणार आहे. समजा देहाने आता आपण मादक पेयाचं म्हटलं, विष सेवन केलं त्याचाही परिणाम देहावर तर होणारच आहे, देह जाईलच, परंतु त्याचा परिणाम त्यालाही जावं लागेल, आत्म्याला पण जावं लागेल असं होईल. त्यामुळे वाढणं, मोडणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या देहाला भोगाव्या लागतात हे तर आहेच, पण आत्म्याला पण भोगाव्या लागतात. म्हणजे बघा, आपण सुखदुःखाचा विचार केला, अन्नाचा विचार केला, कुठलीही गोष्ट घेतली तरी देहाचा जो परिणाम आहे तो होतोय, तो आपल्या दृश्य स्वरूपात दिसतो, पण त्या देहात राहणाऱ्या, देहात असणाऱ्या, न दिसणाऱ्या, सूक्ष्म असणाऱ्या त्या आत्म्यावर किंवा त्या मनावर परिणाम होतोच होतो. त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं की मुंग्यांचं वारूळ असतं. आता आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो, त्यामुळे आपल्याला मुंग्यांच्या वारुळाचा आता अनुभव कमी कमी झालाय, पण आम्ही निदान लहानपणी हे सगळं पाहिलंय. अजूनही कुठेतरी खेड्यामध्ये असं आपल्याला दिसतं की ते मुंग्यांच्या वारुळामध्ये त्या वारुळात जाण्या येण्याचे रस्ते काढलेले असतात, त्यांचे मार्ग केलेले असतात.
त्यांनी आपल्या देहाला या मुंग्यांच्या वारुळाची उपमा दिली. कदाचित तत्कालीन उदाहरण पटकन मुलाला पटावं म्हणून असेल, पण आपल्याला कल्पनेनी करता येईल की खरंच आहे. असं आपण एखादं दिवाळीतला किल्ला जसा बघतो तसा एखादं वारूळ जर डोळ्यासमोर आणलं तर कळेल की त्या मुंग्यांनी आतल्यात रस्ते तयार केलेले असतात. तसा हा आपला देह जो आहे ना तो त्या वारुळासारखा आहे. फक्त आपल्या देहामध्ये काय आहेत, लहान मोठ्या नाड्यांचा गुंताडा केलेला आहे. लहान मोठ्या नाड्या सगळ्या, आणि या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या पोकळ आहेत. आपण जे अन्न खातो, पाणी पितो, तो अन्नाचा जो रस तयार होतो त्या अन्नरसाद्वारे सबंध शरीरभर ह्या नाड्यांच्या मार्फत तो अन्नरस फिरत असतो. त्या फिरण्यासाठी त्याला वायू पण लागतो. या वायूचा पण विचार आपल्याला या सभासद करायचा आहे. किती समर्थ बारीक विचार करतात आणि आपल्याला मुद्दा पटवून देतात. तर म्हणाले ते जे आपण अन्न खातो त्या आणि पाणी पितो त्या अन्न पाण्याचा जो रस आहे तो शरीरभर फिरतो. तो कसा, तर या नाड्यांच्या मार्फत. या नाड्या पोकळ. बरं, हे फिरण्यासाठी आपण उभे आहोत आणि सबंध शरीरभर ते जायचं आहे. तर ते जाण्यासाठी म्हणून वायू लागतो. पुढे ढकलणार कोण? त्यामुळे श्वासोश्वासाने तो वायू प्रवाहित होतो आणि त्या वायूच्या मार्फत आपला अन्नरस सर्व शरीरभर अगदी फिरत असतो. बरं, एवढंच बोलत नाही बरं का, ते ठीक आहे. अन्नरस आणि वायू आम्हाला पटलं. तो जो जीवात्मा आहे ना तो पण याबरोबर सबंध सगळीकडे फिरत असतो. प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक त्या रसाच्या कणाकणामध्ये हा संचार करतोय जीवात्मा. म्हणजे आपण आज त्याला मन म्हटलंय, तर तो सगळीकडे आहे. जरा कुठे आपल्याला नखाची शिवण उसवू दे की वेदना जी आहे ती जातेच की हो सगळीकडे. कारण तो जीवात्मा या अन्नरसाच्या मार्फत सगळीकडे फिरतोय. सगळीकडे त्याचा संचार आहे. आता याला आपण आणखीन एक शब्द वापरलाय. आपण आत्ता हा जो विचार करतोय अन्नामार्फत शरीरभर तो अन्नरस या नाड्यांच्या द्वारा आणि श्वासोश्वासाच्या प्रक्रियेतल्या त्या वायूच्या द्वारा सबंध शरीरभर फिरतोय आणि याच्या बरोबर हा जीवात्मा पण आहेच. त्यालाच आपण एक शब्द वापरतो की ह्याच्यात हा जो प्रवाह आहे हा जाणीवेचा प्रवाह आहे. जाणीव होते. आता म्हटलं तसं की कुठेतरी बारीकसं खरचटू दे की लगेच आपल्याला कळतं. ठेच लागू दे की लगेच आपल्याला कळतं. लाते पायाला ठेस पण डोळ्यात पाणी येतं आणि आई ग उच्चार येतो. हे कसं काय होतं? कारण हे सगळं जे की आहे ना ते सगळं जीवात्मा म्हणजे संयोग आहे. त्या सूक्ष्म शक्तीचा आणि या दृश्य शक्तीचा हा संयोग आहे, म्हणून असं घडतंय. आता समर्थची कथा सांगताय त्याच्यामुळे ते म्हणतात की आपल्याला होतं असं तहान लागली. ही जी काही तहान लागणं असं जे की घडतं ते कशामुळे घडतं? म्हणजे ठीक आहे, आपल्या मनात पाणी पिते जाऊन, मग आपण हातातलं काम टाकतो आणि जाऊन पाणी पितो. ते जीवात्म्याला समजतं की उठ पाणी पिऊन ये. तोच आपल्याला आज्ञा देतो. आता हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष कळत नसलं तरी जर का आपण त्याचा विचार केला की एकदम अचानक मला काम चालू होतं, छानपैकी वाचत होते, अभ्यास करत होते, पण मला क्षणभर पाणी प्यायचं तहान लागली आणि मी जाऊन पाणी पिऊन आले. तर ही जी काही इच्छा होते ती कोण देतं? तर पाणी पिण्याला ह्या देहाला प्रवृत्त करणारा तो जीवात्मा आहे. इतका त्या दोघांचा संयोग आहे की कळतच नाही. कृती करणारे देह जागचा उठणारे, पाणी पिणारे, परत येणारे, त्या देहाला बरं वाटणारे, त्या सगळ्या कृतीमध्ये तो जीवात्मा आहेच. मला पाणी पाहिजे हे त्या जीवात्म्याकडून शरीराला कळतं आणि जीवात्मा शरीरा करवी ते सगळं करवतो. आता पाणी जीवात्म्याला हवाय का शरीराला हवाय? दोन्ही एकच आहे ना. ते इतके एकजूट आहे. पण घडतं असं की तो त्या करवून घेतो. कुठे पाणी मिळेल, कसं लगेच उठलं पाहिजे, हे करू नको. आपण मुलांना सांगतो आळशीपणा करू नको, बाटली घेऊन जा पाण्याची बरोबर. कारण काय की जीवात्म्याची आलेली ऑर्डर असेल पण आळशीपणाने ती अंमलातच आणली नाही तर त्याचे जे परिणाम आहेत, डिहायड्रेशन जे होईल त्याचा परिणाम दोघांना भोगावे लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता हे सगळं की आपण सांगत नाही, पण हे सगळं आपल्याला परिणाम माहिती असतात. तर हेच सगळं समर्थ सांगतायत की ह्या दोघांचं इतकं संयोग आहे की एकजूट आहे की हा शरीराकडून शरीर चालवतोय.
जर जशी आवश्यकता असेल तर तशी तशी शरीराकडून कृती करून घेणं हे काम जीवात्मा करतो. अगदी भूक लागली तर ती जीवात्मा त्यालाच म्हणजे तोच जाणतो आणि तोच या देहाला उठवतो की चला 1:30 वाजलेला आहे तर आता खाण्यासाठी व्यवस्था करा, काय जेवण मिळवण्यासाठी व्यवस्था करा. मग अगदी 5 घरी भिक्षा मागणारे जरी आपले महंत आहेत त्या महंतानुसार वेळेची जाणीव करून द्यायला हवी आणि आता आपल्याला वेळेवरती 5 घरची भिक्षा आणायला हवी, शरीराला काही प्रयत्न करायला हवेत. असं सगळा जो काही विचार आहे किंवा तो आम्हाला सुद्धा आहे. आम्ही सुद्धा किती कामात असलो तरी बरोबर विचार इतके का वाजले कुकर लावायला हवा म्हणून आपण उठतोच. तर ही जी सगळी आठवण आहे ना ती सगळी आठवण हा जीवात्मा आपल्याला करून देतो. देहाकडून प्रत्येक काम हा देहात्मा करून घेत असतो. अगदी कशाला जर का आपल्या मनासारखं झालं नाही तर जो काही आपण राग व्यक्त करतो तो सुद्धा तो जीवात्माच करायला लागतो. म्हणजे आज काय जेवण आहे की नाही असं एखाद्या वेळेस काहीच जसं हालचाल आपली दिसली नाही तर असं एक विधान येतं का आज काय तिकडे विश्रांती आहे की काय काही आहे की नाही जेवायला आम्हाला. याचा अर्थ काय की ते सगळं जे की आहे तो विचार सुद्धा लागलेली असली भूक समजा देहाला तरी तो जीवात्माच हे करणं. मग समर्थ वर्णन करतात की जुन्या काळातलं वर्णन आहे समर्थांचं. साधारण मला वाटतं 15व्या ओवीपासून आहे की भूक म्हणजे तो जीवात्मा घरातला पुरुषाचा जीवात्मा म्हणतो आणि जेवायला उशीर होतोय अशी जरा कठोर भाषा वापरायला सुरुवात करतो. त्या काळातल्या बायका त्याला प्रत्युत्तर देत नाहीत. की त्या बाईचं उत्तर काहीच समर्थन दाखवलं नाही आहे. 16व्या ओवीचा ओवी आहे. क्षुधा लागते ऐसे जाणतो मग देहाला उठवतो आछा वाचा बोलवितो जास्ती जास्ती. भूक लागलेली आहे आणि जेवायला हवं आहे ही जीवात्म्याने दिलेली आठवण पण रागाच्या भरात सगळ्यांना बोलतोय आणि मग बायकात म्हणे झाले झाले देह सोवळे करून आणले पायात भरून चालू आहे तातडी तातडी. आणि मग बायकोनी बरा पानं घेतलेली आहेत आणि मग यांनीही ती म्हणाली चला झालंय जेवण तयार आहे चला. मग हा काय करतो तर देह सोवळे करून आणले. पूर्वीच्या काळी पंक्तीला बसायचं सोवळं नेसून बसायला लागायचं त्यामुळे तो सोवळं नेसलाय आणि आता हे सगळं देहा करवी जीवात्मा करून घेतोय. भूक लागली आहे हा देहात्माच आठवण करून देतोय. अदवा काहीतरी बोलणं रागाच्या भरात बोलणं अजून नाही का झालं असं म्हणणं हे पण तो देहात्माच करून घेतोय. देहाला सोवळं नेसायला लावतोय ते पण तो देहात्माच करून घेतोय. आणि त्या पत्नीचा देहात्माच सांगतोय की नाही सगळी तयारी झालेली आहे यायला हरकत नाही आणि म्हणून हा तातडीनं आता जेवायला येतो आहे. छान वर्णन केलं समर्थांनी. थोडं गंमतशीर आहे म्हणून त्या ओव्यांचा आपण आधार घेतोय. मग हा देहात्मा देहाला पानावर बसवतोय. आणि आता पूर्वी श्लोक म्हणायचे पंक्तीला बसल्यानंतर आणि मग वाढायला कोणीतरी असायचं. डाव्या उजव्या हाताने आपलं आपणच घ्यायचं बीचं पद्धत नव्हती त्यामुळे कोणीतरी वाढायला येणार आणि मग असं सगळं छानपैकी डावी बाजू उजवी बाजू सगळं वाढलेलं आहे. ते पान तो पाहतोय. देहात्मा देहाकडून हे सगळं करून घेतोय. आणि मग त्यांनी आपोष्टी घेतली आहे. चित्रावती ठेवलेल्या आहेत. आता हे सगळं मुद्दाम का की त्या निमित्तानं आपल्याला पण ती जर आठवण होईल की चित्रावती पण घातली आहे. सगळं देहात्मा या देहाकडून करवून घेतो आहे. आपोष्टी घेतलेली आहे आणि मग त्यांनी अन्न ग्रहण करायला सुरुवात केलेली. हा जो जीवात्मा आहे हा आता जिभेमध्ये येऊन घेतलेल्या अन्नाचा स्वाद पण घेतो आहे. रसना स्वाद घेते पण त्या रसनाने घेतलेल्या पदार्थाच्या स्वादाचा आनंद किंवा आवडली तसली चव तर दुःख व्यक्त करणं हे जे काही होतं ते कुणामुळे होतं तर तो जो काही अन्न घेतल्याचा अनुभव आहे तो देहात म्हणजे आत्मा पण घेतोय देहाबरोबर. दोघांची अशी काही जुळली आहे की त्यांनी अन्नाचा घास घेतलाय दातांकरवी चावलाय जिभेने त्याचं छानपैकी चव घेतलेली आहे आणि त्याचा आनंद तो आत्मा पण घेतोय. पण समर्थ लगेच पुढे गंमत सांगताय. आपण जिव्हेमध्ये खेळे आपण म्हणजे हा जीवात्मा
जिव्हेमध्ये खेळे चव घेतोय, पाहतो परिमळ सोहळे, छान 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 पदार्थाचा स्वाद घेतोय. पण तेवढ्यात केस काळी खडा कळे तत्काळ थुंकी. पण चुकून जर जेवणामध्ये खडा आला तर मात्र झालंच त्याचा जो काही. आता हे पण जीवात्माच देहा करवी करून मिळतोय. आळणी करता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे ताडून पाहू लागे, रागे रागे पुढल्या ओळीवर दिलाय की असं काही झालं, कुठला पदार्थ नीट झाला नसेल, कुठल्या पदार्थात मीठ जास्त पडलं असेल, नीट वाढलं गेलं नसेल, तो जो काही डोळे ताणायचे किंवा रागराग करायचा, काहीतरी बोलायचं, हे सगळं सुद्धा होत आहे देहामार्फत. करतोय तो जीवात्मा. जीवात्मा या सगळ्या ज्ञानेंद्रियांमार्फत या सगळ्या गोष्टी करतोय. गोडी लागताच आनंद आहे, पण तोच पदार्थ आवडला, वा का छान श्रीखंड झालाय असं पण म्हणतो. गोड नसता परमखेदे, आवडलं नाही तर दुःख व्यक्त करतो, आवडलं तर आनंद व्यक्त करतो. वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी. सगळं जे काही आहे ते बरोबर म्हणजे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी त्या जीवात्म्याच्या अंतरात होणारं सुख किंवा क्लेश काही असू देत, ते जीवात्मा या शरीरामार्फत करत असतो. हे सगळं आपल्याला समजावं यासाठी घेतलेलं हे एक रूपक की अशी पंक्तीला बसलेला घरातला जो कर्ता पुरुष आहे तो कशा पद्धतीने करो. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी. किती समर्थ वर्णन करतात की छानपैकी म्हणजे आवडला एखादा पदार्थ तर चांगलंच आहे, तो हे करतोय, पण नाना रसे स्वाद निवडी, सभी परीनं खातोय, डावीकडे काय आहे उजवीकडे काय सगळं बघतोय. तिखट लागलं तर झाली गडबड, मग खोकला येतोय, ठसका लागतोय, पाणी मागतोय. पुढे म्हणतोय मिरपूड घातली फार, कायसे करे ते खापर. काय हे कडक केलंय, बरीच मिरपूड त्याच्यात पडलीये. जिव्हे करवी कठिणोत्तर बोलवी रागे. ज्या जिव्हेनी छानपैकी रसांचा स्वाद घेतोय त्या जिव्हेमार्फत कठोर उत्तर पण देतोय. आणि हे सगळं करतोय तो जीवात्म्याच आहे, करतोय सगळं ह्या इंद्रियांमार्फत. पण इंद्रिय बिचारी स्वतः काहीच नाही ना करत. त्या इंद्रियांना शक्ती, आपण सुरुवात करताना अंतरंग आणि बहिरंगाचं केलं. बहिरंग हे सगळं करतो आहे, पण शक्ती आणि गुण आहेत ते अंतरंगाजवळ आहेत. त्यामुळे अंतरंग हे असं सगळं ह्याला करायला लावतंय असं दिसेल. आणि मग ठसका लागला, खोकला झाला, मग पाणी मागितलं, मग आणखीन काय झालं तर म्हणे गटागटा पाणी प्यायला. आणि आज जेवदंड जेवायला चांगलं पोटभर जेवण झालेलं आहे, भरपूर पाणी प्यायलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं खरं म्हणजे एक महत्वाचं काम देहानी करायचं, परंतु त्या देहात्म्याच्या आज्ञेप्रमाणे, आत्म्याच्या आज्ञेप्रमाणे, किंवा आज म्हटलं तसं की मनाच्या आज्ञेप्रमाणे या देहाकडून ही सगळी कामं त्यांनी करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण पाहायचं की देहात राहून देहाच्याच द्वारा अनेक प्रकारची सगळी कार्य करून घेतली. देहाच्याच द्वारा अष्टाची सुख दुःख पण भोगली. छान अन्न खाल्लं त्याचा आनंद पण घेतला, मीठ जास्त झालं तर त्याचं दुःख पण घेतलं, खडा लागला दाताखाली त्याचंही दुःख घेतलं. सगळ्या गोष्टी चांगलं वाईट सगळं जे काही आहे ते या आत्म्याने सहन केलं. म्हणून आपण म्हणतो की हा देह जीवात्मा चालवतो. आता जसं देह जीवात्मा चालवतो तसा जगदात्मा जगत चालवतो. पिंडाकडून ब्रह्मांडाकडे आपल्याला जायचं आहे हे तर आपल्याला छानपैकी कळलं की खरंच हा देह हा जीवात्मा चालवतो. तसं हे सगळं जे जग आहे हा जग चालवणारा जगदात्मा आहे. असं कसं घडलं ते जगदात्मा करतो आहे. जगदात्मा या सगळ्या दृश्य जगामधल्या गोष्टी घडवतो आहे. त्याच्यापासून घडणाऱ्या सगळ्या ज्या काही चांगल्या वाईट आहेत त्याचे अनुभव पण त्याला येतातच आहे. किंवा त्याला आता आणखीन विश्वात्मा विश्व चालवतो, जगदात्मा जग चालवतो, काही शब्द वापरा. आता ह्याचा अर्थ मूळ अंतरात्मा अर्थात एकच एक आहे. अंतरंग आणि बहिरंग पाहिलं, हे दृश्य जग म्हणजे बहिरंग आहे. आपण बहिरंग मगाशी विचार केला, दगड बघितला तर दगडाचं बहिरंग वेगळं आहे, अंतरंग वेगळं आहे. जीवाचा बहिरंग वेगळा आहे, अंतरंग वेगळं आहे. दृश्य जगाचं हे दृश्य जग जे आहे याचं बहिरंग वेगळं आहे, अंतरंग वेगळं आहे. हे जे अंतरंग आहे मग तो जीवात्मा, विश्वात्मा, जगदात्मा हा सगळा शक्ती आणि गुण आहे. तो
या सगळ्या दृश्यांकडून कामं करवून घेतो. हा त्याचा खरा अर्थ. आता पुढे आहे सगळं छान उदाहरणासहित समर्थन पाठवून दिलं. या ओव्या जेव्हा सगळ्या तुम्ही वाचाल तेव्हा तो गमतीचा अनुभव घ्याल की खरं डोळ्यासमोर असं जुनं घर आणि जुन्या घरातल्या पद्धती आणि तसं डोळ्यापुढे उभं राहतं. पूर्वीच्या काळी घरातले असे पुरुष असायचे ना, ते असंच बोलायचे. त्याच्यामध्ये काही त्यांचं काही घरातल्या बाईवर राग होता अशा तर काही भागत नव्हतं, पण थोडंसं आहे की कर्मठपण असायचं. आणि गृह जो प्रमुख आहे त्याचा जो काही धाक घरामध्ये असायचा तर त्यांच्यासारखं बोललं जायचं. मला अगदी आठवत आहे की माझी आई आत्ता असती तर 95-96 वर्षाची असती, तर तिचे जे वडील होते ते आमचे आजोबा होते. तर आमची आई आम्हाला लहानपणी सांगायची, आमचे काका म्हणायचे वडिलांना, काका फार कडक होते. वहाणा वाजायच्या त्यांच्या दूरवरून आम्ही सगळे आत पळून जायचो, असं आम्हाला ती त्यांच्या लहानपणीचं सांगायचे. आणि मला मोठं आश्चर्य वाटायचं, कारण मला कधीच आजोबांच्या असा कडकपणाचा अनुभव नाही. मी म्हटलं असं का, आजोबा कुठं काय असे भीती वाटणारे होते? आम्हाला नाही बाबा आजोबांची कधी भीती वाटते. आजोबा आमचा युरोपियन गोरे पान, छान सोनेरी काळीचा चष्मा आणि अगदी छान प्रेमळ होते. तर तुम्हाला नाही पण आम्हाला. तर हे जे की आहे ना, तुम्हाला आणि आम्हाला असा हा अनुभव जसा आपण व्यवहारात घेतो ते जे अंतरंग आणि बहिरंग प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. मी उदाहरण का देते आपल्या लक्षात येईल की एकच बहिरंग सगळ्यांना तसंच दिसतं असं. जसं मग अशी आपण उदाहरण घेतलं की तो शिल्पकार जर असेल तर तो धोंडा त्याला तसा नाही दिसणार, त्याचं अंतरंग त्याला वेगळं दिसेल. त्याला त्याची जाण असते, त्यामुळे त्याला ह्या दगडामध्ये काहीतरी विशेष आहे, याच्यातून आपण सुंदर श्रीरामाची मूर्ती घडवू शकू असं त्याला वाटेल. त्याच्या नजरेला ते अंतरंग दिसलाय. तसं आमच्या नजरेला आम्हाला आजोबा म्हणून त्यांच्यातलं जे अंतरंग होतं ते अतिशय प्रेमळ आणि चांगलंच होतं. पण वडील या नात्याने त्यांना जे अंतरंग वाटवतं ते वेगळं होतं. अशा पद्धतीने या आपल्या देहात्म्याकडे बघायचं आहे. प्रत्येकाचं बहिरंग वेगळं आहे. प्रत्येकाचं अंतरंग जाणण्यासाठी आपल्याला तशी तशी दृष्टी लागेल तर आपल्याला ते अंतरंग काय. नाही तर मन कळत नाही हो. कुणाचं मन कसं काय, वर्ण तर खूप छान छान बोलतात पण मनात काय कसं कळणार, असं आपण नेहमी म्हणतोच की नाही. तर तसं आहे. तर आपल्याला तर सगळ्या ह्या ज्या काही संकल्पना आहेत, अंतरंग बहिरंग, आता आपण सगळा प्रवास पाहिला की शरीरामध्ये जो तो जीवात्मा आहे, तो जीवात्मा कसा संबंध शरीरभर आहे. त्याला तुम्ही आता आपल्या विज्ञानाच्या दृष्टीने म्हटलं ना तर जीवात्म्याला असं समजण्यासाठी आपण पेशी म्हणू शकू. पेशी जशा आपल्या अगदी पायाच्या अंगठ्याच्या नखापासून कुठल्याही ठिकाणी पेशी असतेच असते. त्यामुळे रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये पेशी असते. तर तसं आपण त्या जीवात्म्याला म्हणू की ते सगळीभर आहे. मग ते सगळीभर असण्यासाठी नेमकं काय घडतं, तर त्याच्यासाठी असणारी ही जी श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे, त्या श्वासोश्वासाची प्रक्रिया झोपेत असू दे, स्वप्नात असू दे, जागेपणी असू दे, ती चालूच असते. त्यामुळे ते सर्व शरीरभर खेळत असतं. त्याला जी शक्ती असते ती शक्ती अन्नरसातून पाण्यातून मिळते. ते फिरवण्यासाठी जो वायू असतो तो वायू आपल्याला मिळतो. आणि हे सगळं काम या जीवात्म्याकडून म्हणजे त्याच्या गुणाकडून म्हणजे त्याच्या शक्तीकडून चालतं. पण ते सगळं सूक्ष्म असतं. इतका सगळा विचार सांगितला. यानंतर मग त्यांनी आपल्याला हे जे वायू चालवतं म्हटलं ना, त्याचा एक 31व्या ओवीपासून 36व्या ओवीपर्यंत 35व्या ओवीपर्यंत त्यांनी 5-6 ओव्यांमध्ये ह्या वायूशी तुलना केली आहे. कोणाची, तर या आपल्या मनाची. ज्या नेहमीच आपण ज्या मनाला चंचल म्हणतो, आत्ता आपण देहात्मा म्हणतोय त्याला, या देह चालवणारी जो आत्मा आहे त्या आत्मा म्हणतोय. तर आत्ता आपण त्या वायूचा आणि मन असं ज्याला म्हणतोय त्या आत्म्याचा विचार करणार आहोत. आणि ह्या 5-6 ओव्यांमध्ये ह्या वायूची आणि मनाची जी तुलना केली आहे त्याचा विचार करणार आहोत. सगळ्या वायूच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मनाला लावून बघायच्या आणि पाहायचं असं की अरे वायू सूक्ष्म आहे, वायू सूक्ष्म आहे म्हणतोय, त्याच्याहीपेक्षा मन सूक्ष्म आहे. म्हणजे काय, तर वायू आणि मनाची तुलना कशी करायची. कार्यक्षम कोण आहे, तर जीवात्मा सूक्ष्म आहे, जीवात्मा अधिक कार्यक्षम आहे. वारा वाहतोय, वाऱ्यामुळे हे आपल्या शरीरामधल्या त्या सगळ्या काय नाड्यांमधून तो जो अन्नरस ते वाहतोय असं आपण पाहिलं. तर वाऱ्याची शक्ती काय आहे ती आपल्याला पिंडामधली माहिती आहे, बाहेरची पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे
हा अर्थ आपल्याला कळेल. पण वाऱ्याची एक गोष्ट अशी आहे की समजा आपण या वाऱ्याचा विचार केला तर पंचमहाभूतातल्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातला जो वायू आहे म्हणजे वारा आहे, हा वायू आपल्याला दिसत नाही. याचा पण विचार आपण केला आहे, नुसती आठवण करून देऊन पुरणार आहे. तो काही आपल्याला दिसत नाही. आकाश जसं आपल्याला दिसतं, पाणी जसं आपल्याला दिसतं, जमीन जशी आपल्याला दिसते, सूर्याचं उष्णता आपल्याला कळते, तसा वारा जो तो आपल्याला दाखवता येत नाही आहे, दिसत नाही आहे. फक्त आपण काही गोष्टींमुळे वाऱ्याची ओळख आपल्याला पडते. म्हणजे जसं आहे की झाडाची पानं हलताना आपल्याला दिसतात, मग आपण म्हणतो छान वारा सुटलाय किंवा वारा पडलाय असं पण म्हणतो. खूप उकडायला लागलं की काहीतरी आपण हातात घेतो पुठ्ठा आणि हलवतो. हलवतो म्हणजे काय, तर जी की ती हवा हलते, मग तो वारा येतो आणि त्या वाऱ्यामुळे आपल्याला बरं वाटतं. घरामध्ये सिलिंग फॅन लावला की हवा खेळली जाते, मग तो वारा आपल्याला कळतो. त्यामुळे वाऱ्याचा परिणाम आपल्याला कळतो आहे. आता या वाऱ्याचं आणखीन एक काय आहे की वारा बरोबर काही गोष्टी आणतो, पण काही काळापुरते आणतो, ते विरुद्ध जातात. म्हणजे काय, तर समजा आपण एखाद्या बागेत हिंडतोय, छान 2-4 सोनचाफ्याची झाडं फुललेली आहेत आणि तिथून येणारी जी हवा आहे ती छानपैकी चाफ्याचा वास घेऊन सुगंधित वारा येतो. बकोळीच्या झाडाखाली आपण अनुभव घेतो, छान वास येतो. तर येतो परंतु तो विरून जातो, म्हणजे कायमस्वरूपी राहत नाही. वारा वाहतो किंवा धूळ, वाऱ्याने धूळ उडते, पण धूळ उडते तरी काही काळाने ते नाहीशी होते. म्हणजे वाऱ्यामुळे गरम वारा, थंड वारा, सुगंधित वारा किंवा धूळ, आता म्हटलं तर ती धूळ घेऊन जा वारा, असं सगळं आपल्याला त्याचं वर्णन करता येईल, पण ते फार काळ टिकत नाही. किंवा आता आपण सगळ्यांनीच कोरोनाच्या ह्याच्यात अनुभव घेतला की रोग जंतू येतात वायूमुळे, म्हणून आपण किती महिने वर्षभर पट्ट्या लावून बांधूनच हिंडत होतो. त्यामुळे धूळ, धुकं, काय जंतू या सगळ्या गोष्टी पण येतात. पण आपल्याला वाऱ्याचा गुण माहिती की ते टिकत नाही, म्हणून तर आपण या सगळ्यातून छानपैकी पुन्हा बरे पण झालो. त्यामुळे ते टिकत नाही ही गोष्ट चांगलीच आहे. वाऱ्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. दिसत नसणाऱ्या त्या वाऱ्यातून या घडणाऱ्या गोष्टी आपल्याला परिणाम म्हणून कळतात, पण यातलं काही फार काळ टिकत नाही. याचं कारण काय, याचं कारण वायूला जाणीव नाही. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल, मगाशी आपण त्या नाड्यांमधून तो जीवनरस फिरतो, त्या जीवनरसामध्ये म्हणजे जे आपण अन्न घेतलं ते अन्नाचा रस तयार होतो, मग तो फिरवण्यासाठी वायू लागतो आणि त्याबरोबर तो जीवात्मा पण तिथे असतो. आता तो सगळं सूक्ष्म, वायू पण दिसत नाही, तो सूक्ष्म, तो तयार झालेला अन्नरस पण तो त्याच्यातून जातोय, तोही तो सगळा सूक्ष्म आपल्याला पण दिसतंय आणि असं सगळं जे काही आहे ते सगळं सूक्ष्म आहे. पण या सगळ्यामध्ये वायूपेक्षा जीवात्मा अधिक सूक्ष्म आहे, पण तो आहेच आहे. वायू जसा चंचल आहे तसं मन चंचल आहे, हा जीवात्मा म्हणजे मन म्हणजे तेही चंचल आहे. आता कठीण जरी पदार्थ असला तरी कठीण पदार्थामध्ये सुद्धा तो वायू म्हणजे का चंचल म्हटलाय त्याला, आपण असं धरूया की वारा अडतो, म्हणजे वाटेत पदार्थ आला आहे सूक्ष्म बरोबर, पण तरी सुद्धा तो अडतो. वायूला सुगंध आहे, इकडून तिकडून जाता दिसतो, वायू अडतो असं म्हणतो. मोठमोठे डोंगरमध्ये आले तर वारा अडतो असं पण म्हणतो. जरा आड नको उभे राहू, जरा बाजूला उभे राहा. अगदी उकाळ्याच्या दिवसामध्ये टेबल फॅन चालू असेल आणि तो फिरता पंखा सुद्धा आपल्याला पुरत नाही, आपल्याच बाजूला लागतो असं पण म्हणतो. आणि त्यामुळे वारा अडवला जाऊ शकतो, वारा अडतो, वाऱ्याचा आवाज येतो, वारा अडतो. तसं जीवात्माचं काहीच नाही, जीवात्मा अडत नाही, जीवात्म्याचा आवाज येत नाही, दिसत नाही. त्यामुळे त्या वाऱ्यापेक्षा सुद्धा तो अधिकच सूक्ष्म आहे. कारण या सगळ्या गोष्टी वाऱ्याच्या आपल्याला कळतात की तो सुगंध आणतो किंवा आत्ता म्हणल्याचा आवाज येतो किंवा तो त्याला आपल्याला अडवता येतं, यातलं काहीच त्या जीवात्म्याबद्दल होत नाही. आणि म्हणून वायूला जाणीव नाही असं म्हटलं. आता आणखी एक शब्द पुढला सांगणार आहे. थोडा जाता जाता शास्त्र काय आहे, तत्वज्ञान काय आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. हे आपल्याला कळलं, पण जाणीव नाही याचा अर्थ काय आहे, तर वायूला पुनर्जन्म नाही, मनाला पुनर्जन्म आहे. म्हणजे काय, हे ज्या देह टाकल्यानंतर जो वासना सूक्ष्म रूपात जातात आणि पुनर्जन्माचं येतं,
ते जे काही आहे तो पुनर्जन्म त्या जीवात्म्याच्या ठिकाणी, त्या मनाच्या ठिकाणी आहे. म्हणजे मन सूक्ष्म आहे, वायूपेक्षा पण सूक्ष्म आहे. ते कसं? तर त्या वायूला पुन्हा जन्म नाही, पण त्या वायूपेक्षा सूक्ष्म असणारं जे मन आहे, वासनेच्या निमित्ताने तयार होणारं, त्या मनाने मात्र पुन्हा कुठला जन्म घ्यायचा आहे ते घडतं. हा मुद्दा सांगण्यासाठी त्यांनी वायूची आणि मनाची तुलना केली. या जीवात्म्यामध्ये तो वायू आहे, तो सूक्ष्म रूपाने संबंध आपला देहभर आहे, सूक्ष्म आहे. पण मन आत्मा जो आहे तो जीवात्मा हा अधिक सूक्ष्म आहे. आणि त्याच्यामुळे वायूमुळे काही पुन्हा जन्म नाही. कारण वायूचं काय काय आपण गोष्टी पाहिल्या, त्या मनाला कुठेच लागत नाहीत. त्या मनाचा आवाज येत नाही, म्हणजे त्या जीवात्म्याचा तो तेव्हा दिसत नाही. सगळ्या शरीरभर तो असतोच असतो आणि नसतो असं घडत नाही, तो अडत नाही. पण आणि त्याच्यामुळे हा पुनर्जन्म पण आहे. आता हे सगळं कळण्यासाठी काय करावं? तर अंतर्यामी हे कळून येईल. समर्थ एका 36व्या ओळीमध्ये आपल्याला जाणीव करून देतात की हे सगळं कळायला हवं असेल तर काय करायचं? मौनेची अंतरी समजे विवरो न पाहता. मी माझ्या परीनं वर्णन करून सांगितलंय, पण शांतपणानं मौन घेऊन जर याचं मनामध्ये आपण विचार केला, चिंतन केलं तर त्या विवरणाचा अर्थ समजेल. किती सोपं करून समर्थाने सांगितलं, किती त्या देहाचा आणि आत्म्याचा संयोग सांगितला, काय काय नेमकं घडतं ते सांगितलं. पण प्रत्येकाची जी काही जबाबदारी आहे ती नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे थांबते हे पण आपल्याला सांगितलं. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला पटवून दिल्या. आणि पुढे ते म्हणतात की काय घडतं? तर ज्या ज्या गोष्टी, आता हे का करायचं? चिंतन करायचं, मौन घ्यायचं, विचार करायचा. आणि आता या एवढ्या 36व्या ओळीपर्यंत जे सांगितलेलं आहे त्याच्या चिंतनाने हा विषय समजून घ्यायचा. याचं कारण आपल्याला पुढल्या 4 ओळ्यांमध्ये समर्थ देणार आहे. ते म्हणतात होतं असं की जे आपण उपचार देहाला करतो, समजा देहाला काही झालं तर त्याचे उपचार आपण देहाला करतो, स्वाभाविकच आहे. ते सगळे जीवात्म्याला पावतात. इतकं एकजूट आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे उपचार जरी देहाला केलेले असले तरी ते त्या जीवात्म्यापर्यंत जातातच, त्यालाच पावतात. कारण हे पण आहे की देह नसेल तर जीवात्म्याची अडचणच आहे. त्याचा उपयोग आहे. मगाशी आपण पाहिलं की लाडू खायचा तर ते मनाने पण ठरवायला हवं. मनाने ठरलं नाही म्हणजे देहच नसेल तर लाडू खाता येणार नाही. लाडू खायचा असेल तर दोन्ही पाहिजे, एकाशिवाय दुसरं चालतच नाहीये. त्यामुळे शरीराच्या द्वाराच त्या जीवात्म्याला समाधान मिळणार आहे. आणि म्हणून देहाव्यतिरिक्त काहीही जरी केलं, किती जरी केलं तरी त्या जीवात्म्याला पोचणार नाही. देहामार्फतच सगळ्या गोष्टी पोचणार आहे. मग आता देहामार्फत जर त्याला पोचणार असेल, उपचार शब्द वापरला की स्वाभाविकच आपल्याला वाटतं की देहाला काही माझ्या झालं तर जे उपचार करायचे ते देहात्म्याला पोचतात. प्रत्येक गोष्ट त्या मनाला पोचायची असेल तर ती देहामार्फतच पोचणार आहे. आता मी समजा उपचार शब्दाच्या जागी उपासना, साधना, श्रद्धा, भक्ती, सत्कर्म असे शब्द वापरले तर शरीरामार्फत करून घेणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा पण परिणाम त्या मनावरच होणार आहे, त्या जीवात्म्यावरच होणार आहे. अरे बा सज्जन मना, मी काय सांगतोय ते ऐक. होणारे सगळे सत्कर्म शरीरामार्फत, उपासना होणारे शरीरामार्फत, साधना करणारे शरीर, पण पोचणारे जीवात्म्याला. आणि म्हणून इतकं शरीराने कर्म करायचं असलं तरी आज्ञा त्याची आपण सुरुवात केली तेव्हा असं पाहिलं की साधक तहान लागली पाणी पी, ते जीवात्मा आज्ञा देतं. आता आपण समारोपाच्या वेळेला विचार करणार समासाच्या की आपण जे काही कर्म करतो, मग आपण जर बुद्धीचा विचार करून, अनुभवाचा विचार करून जर चांगल्या गोष्टी केल्या, शरीराच्या मार्फत त्या जीवात्म्यालाच पोचणार आहे. देहाच्या द्वारा जीवात्म्याच्या वासनेचं पण समाधान होतं. देहामार्फतच त्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. देहाच्या आणि आत्म्याच्या संयोगानं सगळ्या ज्या अनंत असंख्य गोष्टी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत करायच्या, या
दोघांच्या संयोगानं होऊ शकतात. दोघांना वेगळं केलं एक त्याच्यातून काहीच होणार नाही. आता याच्यासाठी दोघांच्या संयोगात होतोय आपल्याला पटलेलं आहे, तर विवेकाच्या बळानं, विचाराच्या बळानं आपण या देह मनाला कायमस्वरूपी आनंदच मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी विवेकानं करू शकतो. हे खरं म्हणजे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून त्याचं नाम दिलंय आत्मविवरण. विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण असं म्हटलं. तर ते विवरलेलं, पूर्वी सांगितलेलं तयारी करून आधी घेतली आहे. आत्मानात्मविवेक सांगितला, सारासार विवेक सांगितला, कहाणीच्या बोधाने सांगितलं, लघुबोधाच्या यांनी सांगितलं, आणि आज मात्र समर्थ असं छानपैकी आपल्याला वर्णन करून सांगतात की हे सगळं जे की आहे शरीराच्या माध्यमातूनच ते तिथपर्यंत पोचणार आहे. आपण त्याला आपलं त्या मनाला चंचल म्हणायचं आणि मग त्याला काही नाही, जायचं ते सगळं याच्या मार्फतच जाणार आहे. पण त्याचबरोबर याच्या आज्ञेनेच शरीर काम करणार आहे. असं दोन्हींची सांगड आपल्याला या समासात त्यांनी घालून दिले. कोणी ऑर्डर करायची आणि कोणी ऑर्डर पाळायची हे प्रत्येक वेळा वेगवेगळं असणार आहे. देहात्म्याने आज्ञा केली म्हणून शरीराने काम केलं, शरीराने चांगलं काम केलं म्हणून देहात्म्याला आनंद झाला. अशा दोन्ही गोष्टी एकमेकांच्या मदतीनं होणार आहेत असं आपल्याला दिसेल. आता मी हे तर छानपैकी सगळं आपल्याला समजेल असं वाटलं. पण दासबोधाच्या म्हणजे बेलसरांच्या दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये काही त्यांनी तत्वज्ञानाच्या गोष्टी आपल्याला दिल्या. जर का आपण समास वाचण्यापूर्वी ती प्रस्तावना वाचली तर आपण थोडंसं गोंधळून जातो की असं वाटतं अरे बापरे काहीतरी अवघडच दिसतंय. पण उलटं जर केलं, सगळा समास आधी अभ्यासला आणि आता आपण त्या प्रस्तावनेकडे पाहिलं. कधी कधी असं होतं बघा, एखादं छान पुस्तक कोणीतरी म्हणतं की अरे हे वाच, आणि मग जरा मोठं असतं आणि दिलेल्या मुदतीत होईल की नाही वाचून आपल्याला वाटतं, मग आपण शेवट काय ते बघून टाकूया आणि मग शेवटचे पानं आपण आधी वाचतो आणि मग आपला इंटरेस्ट बळावला की मग आपण सगळं सुरुवातीपासून वाचतो. असं आपलं घडतं. तसं या समासाच्या बाबतीत होतं की आपल्याला प्रस्तावना वाचायला घेतली की असं वाटतं की काय जरा अवघडच गोष्ट समास असेल हा. पण मग आधीचा समास आपण सगळा वाचला आणि मग आपण त्या प्रस्तावनेकडे वळलो तर आपल्याला त्या प्रस्तावनेतल्या सगळ्या शब्द कळतील. प्रस्तावनेत समर्थाने आपल्याला असं म्हटलं की मानवी जीवनाचा विचार करणारे जे चिंतक असतात, विचारवंत असतात, हे विचारवंत काय विचार करतात तर त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. म्हणजे तुमच्या आमच्या सामान्यांसमोर नसतात, पण विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांसमोर प्रश्न असतात. काय असतात तर म्हणे परब्रह्माचं स्वरूप काय आहे, किंवा विश्वाचं स्वरूप काय आहे, जीवात्म्याचं स्वरूप काय आहे, ईश्वर, जगत, जीव यांचं स्वरूप काय आहे, आणि हे सगळं जाणणं म्हणजे मानवी जीवनाचा अर्थ लावणं. आता हे जर पहिल्यांदा आपण ऐकलं की असं वाटतं अरे बापरे काय हा ठीक आहे विचारवंतांचा विषय आहे, आम्हाला कशाला पाहिजे असं आपल्याला वाटलं असतं. आता आपण समासाचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा हे वाक्य वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हो, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की ह्यात काही मोठं फार नाही आहे की विचारवंतांना परब्रह्माचं स्वरूप काय आहे, विश्वाचं स्वरूप काय आहे, जीवात्म्याचं स्वरूप काय आहे, हे प्रश्न पडतात. ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जीवामध्ये आपल्याला मिळतंय. आपण शब्द वापरतो, मन थाऱ्यावर नाही, माझ्या मनाला तुझं बोलणं लागलं, तू असं बोलायला नकोस, माझ्या मनाला फार वाईट वाटलं, किंवा अरे वा मला फार आनंद झाला, जे काही असेल ते. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हे करतो तेव्हा भोगणारा कोण आहे, त्या मनाला मन म्हणजे कोण आहे हेच विचारलंय. हाच प्रश्न विचारवंतांना पडलाय. हाच प्रश्न त्यांनी जीवात्मा या नावाने आपल्याला समजावून सांगितलाय की अरे कोणाला नाही, त्या जीवात्माच त्याला म्हणतात. जगामध्ये असणार तो जगदात्माच आहे, विश्वामध्ये असणार तो विश्वात्माच आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं की मूळ माया जी आहे त्या मूळ मायेला एका अंगाने आपण पंचभूतात्मक म्हणतो. भगवंताची जी मूळ माया आहे तिला पंचभूतात्मक म्हणतो, आणि दुसऱ्या अंगानं जाणीवयुक्त म्हणतो. आपण शब्द वापरला मगाशी जाणीव. केव्हा वापरला की ह्या सगळ्या या नाड्यांमधून फिरणार आहे याच्यामुळे ती एक जाणीव पण असते. आणि ती जी जाणीव आहे म्हणजे जसं मगाशी म्हटलं की बहिरंग आहे ते पंचभूतांचं आहे, अंतरंग आहे ते गुणमय शक्तिमय आहे. तर या माणसा म्हणजे सचेतनच आहे, सजीव प्राणीच आहे. त्या सजीव प्राण्यांचा पण देह, पशु पक्षी प्राणी माणसं या सगळ्यांचा देह सुद्धा पंचमहाभूतांचाच आहे. पण अंतरंग जे आहे त्याच्यामध्ये जाणीव आहे. म्हणजे भूक ही जाणीव आहे सगळ्यांना.
असं आपल्या लक्षात येतं की जाणीव, सुखदुःखाची जाणीव सगळ्यांना आहे आणि ती सुखदुःखाची जाणीव अचेतनामध्ये जाणीव नाहीये, सचेतनामध्ये जाणीव आहे. एवढाच फरक आहे. दगडाला स्वतःला असं वाटत नाहीये की माझ्यामध्ये काहीतरी विशेष शक्ती आहे, माझ्यामध्ये काहीतरी विशेष गुण आहेत आणि मग ते विशेष गुण असणारे मी कुणाला तरी येईल जाईल त्याला सांगावेत, अरे मला ना कुठेतरी ज्ञा माझ्यामध्ये असं विशेष आहे, हे दगडाला जाणीव नाही आहे. दगडाला बहिरंग आहे, अंतरंग आहे. सजीव प्राण्याला बहिरंग आहे, अंतरंग आहे. बहिरंग असाच पंच महाभूतांचंच आहे आणि अंतरंगामध्ये जे गुण आणि शक्ती आहे त्याची त्याला जाणीव आहे. हा जो फरक आहे तो ह्या विचारवंतांना कळतो आणि मानवी जीवनाचा अर्थ ते अशा पद्धतीने लावतात. मानवी जीवन अधिक उत्तम, अधिक चांगलं होण्यासाठी या जीवात्मा आणि आत्म्या, जीवाचा आणि आत्म्याचा जो संयोग आहे तो संयोग कसा व्हावा याचं चिंतन करावं असा आपल्याला समर्थाने उपदेश केलाय आणि सगळ्याचा अर्थ समजावून सांगितलाय. का चिंतन करावं ते पण सांगितलंय. शक्ती आपल्या हातातच आहे, गुण आपल्या हातातच आहे, फक्त त्या जाणीवपूर्वक त्याचा वापर आपण करायचा आहे असा विचार त्यांनी या समासात आपल्याला करायला सांगितलाय. पुढला समास शिकवण निरूपण असा देऊन हा दशक आपला संपणार आहे. आपण उर्वरित भाग शुक्रवारी बघूया. धन्यवाद.